परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. या सुंदर शाबात दिवशी परमेश्वराची उपकार स्तुती करण्यासाठी त्याच्या सर्व भक्तगणासह या शाबात दिवशी आपण एकत्र आलेलो आहोत, यासाठी की आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करावी. आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. यास्तव पृथ्वी उलथी पालथी झाली, पर्वत कोसळून सागर तळे बुडाले, त्याच्या लाटा गरजून उसळल्या, त्याच्या उचंबळ्याने पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. अशी एक नदी आहे की तिचा प्रवाह देवाच्या नगराला, परस्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करीतात. त्याच्या ठाई देव आहे, ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्यांचे सहाय्य करीत. राष्ट्र खळवळली, राज्य डळमळली, त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आम्हा बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या परमेश्वराची कृत्य पहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करीतो, तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो, रथ अग्नीत जाळून टाकितो. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझी महती होईल, पृथ्वीवर माझी महती होईल. सेनाधीश परमेश्वर आम्हा बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. ते बाप वाचलेली वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो. परमेश्वरा, या शाबात दिवशी तुझी उपकार स्तुती करण्यासाठी तुझ्या भक्तगणासह एकत्र आलेलो असताना परमेश्वरा, आमच्या प्रार्थनेमध्ये, उपासनेमध्ये आणि स्तुती स्तवनामध्ये तू विराजमान आहेस, म्हणून तुझे उपकार मानतो. खरोखर परमेश्वरा, इस्रायलाच्या स्तवनात वसणारा तू आमचा परमपवित्र परमेश्वर आहे. म्हणून आम्ही तुला स्तुती स्तवनाचा यज्ञ करतो. प्रगटीकरणा सुद्धा 24 वडील, लाखो देवदूत रात्रंदिवस तू पवित्र आहे, तू थोर आहेस असं म्हणून तुझं स्तुती स्तवन करतात परमेश्वरा. आणि या शाबात दिवशी आम्ही तुझ्या भक्तगणासह एकत्र येऊन तुला हा स्तुती स्तवनाचा यज्ञ सादर करत असताना परमेश्वरा, तू आमच्या भक्तीमध्ये आहेस आणि आम्हाला तू आशीर्वादित करतोस, म्हणून तुला धन्यवाद देतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐक बाप्पा. आमीन. आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो जुन्या करारातील यहोशुवाचं पुस्तक, याचा 6वा अध्याय 2 पासून 11 वचनापर्यंत. त्याचप्रमाणे यहोशुवाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 1 ते 6 हे वचन आजच्या मन्नासाठी घेण्यात आलेले आहेत. परमेश्वर यहोशुवास म्हणाला, पहा, मी यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे या नगरास एक वेळ प्रदक्षिणा घाला. असे 6 दिवस करीत राहा. कोशापुढे 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगरात 7 प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकाने रणशिंगे फुकावी. रणशिंगे फुंकीत असता त्याचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा घोषणा करा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. आणि मग सर्वांनी नीट समोर चालून जावे.
मग नूनाचा पुत्र यहोशवा याने याजकास बोलून सांगितले, कराराचा कोश उचलून घ्या आणि परमेश्वराच्या कोशापुढे 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन चालावे. त्याने लोकांस सांगितले, चला नगरास प्रदक्षिणा घाला आणि हत्यारबंद लोकांनी परमेश्वराच्या कोशापुढे चालावे. यहोशवाने लोकांस असे सांगितल्यावर 7 याजक परमेश्वरापुढे 7 रणशिंगे घेऊन फुंकीत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग चालला. हत्यारबंद लोक रणशिंगे वाजवणाऱ्या याजकाच्या पुढे चालले. पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग चालले आणि याजक रणशिंगे फुंकीत चालले. मग यहोशवाने लोकांस अशी आज्ञा केली की, मी तुम्हास सांगेल तोपर्यंत घोषणा करू नका, त्यांच्या कानी आवाज जाऊ देऊ नका. तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका. आज्ञा होताच जयघोष करा. या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळा प्रदक्षिणा झाली. मग त्यांनी छावणीत येऊन मुक्काम केला. त्याचप्रमाणे जो दुसरा शास्त्र भाग आजच्या मननाकरिता निवडलेला आहे तो यहोशवाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 1 ते 6 वचन. या प्रसंगी इस्रायल लोकांनी समर्पित वस्तू संबंधाने अपराध केला. यहुदा वंशातील आखान बिन, कमी बिन, जब्दी बिन, जेहेर याने समर्पित वस्तूपैकी काही ठेविल्या. तेव्हा इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. बेथेलेच्या पूर्वस बेत आवे नजीक आय नगर आहे. तेथे यहोशवाने एरिहोन मनुष्य पाठवून त्यास सांगितले की जाऊन तो देश हेरा. तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले. ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, सर्वांस तेथे जावयास नको, फक्त 2-3 हजार पुरुषांनी जाऊन आय हस्तगत करावे. तेथे सर्व लोकांस जाण्याचे कष्ट देण्याची जरुरी नाही, कारण ते लोक थोडके आहेत. म्हणून सुमारे 3000 पुरुष तिकडे रवाना झाले. पण आय येथल्या मनुष्यापुढे त्यास पळ काढावा लागला. आय येथील मनुष्यांनी त्यांचे आजमासे 36 लोक मारून टाकले आणि आपल्या वेशीपासून शबरीमापर्यंत त्यांना पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यास मारत नेले. त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. यहोशवाने आपली वस्त्रे फाडिले आणि तो व इस्रायलाचे वडील जन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे उपडे पडून राहिले आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली. यहोशवा म्हणाला, हाय हाय, हे प्रभू देवा, आम्हास अमोरेच्या हाती देऊन आमचा निपात करावा म्हणून तू ही सर्व प्रजा यार्देन पार का आणलीस? आम्ही समाधान म्हणून यार्देन पलीकडे राहिलो असतो तर बरे होते. देवा, वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आज आपल्या चर्चचे सभासद बाबा भालेराव यांचा मुलगा हर्षल भालेराव यांना मी विनंती केली होती की ह्या रविवारी परमेश्वराच्या वचनातून आम्हास मार्गदर्शन करावं. त्याप्रमाणे माझ्या विनंतीस मान देऊन हर्षल भालेराव यांनी प्रभूच्या वचनाची सेवा आपल्या मंडळीत केलेली आहे. मी विनंती करतो या तरुण मुलाला की त्यांनी येऊन परमेश्वराच्या वचनातून आज मंडळीला मार्गदर्शन करावं. हर्षल भालेराव. सलाम प्रियांनो, शब्बात दिवशी आज त्याच्या वचनातून मनन करण्याची त्याने आम्हाला संधी दिलेली आहे. याबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. त्याच्या वचनामध्ये जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूयात.
अत्यंत महान गौरवी व सामर्थ्याने भरलेले आमचे जिवंत महान प्रभू परमेश्वर पित्या, या शब्दात दिवशी तुझ्या वचनाचं मनन करण्याची तू आम्हाला संधी दिलेली आहेस, याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. पवित्र देवा, या क्षणी आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हाती समर्पित करत आहोत. यासाठी माझ्या बापा, कारण तुझी वचनं गूढ आहेत, तुझी वचनं पवित्र आहेत आणि तुझी वचनं महान आहेत. मनुष्यबुद्धीला आणि मनुष्यबुद्धीवर अवलंबून राहून आम्हाला ती समजू शकत नाहीत माझ्या बापा. आणि म्हणून त्या वचनांमध्ये जाण्या अगोदर तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं, यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. इथून पुढचा सर्व वेळ आम्ही तुला समर्पित करत आहोत माझ्या बापा. आम्ही सर्वजण तुझ्या हाती जसे आहोत तसे सापडत आहोत. येशू ख्रिस्त, तुझा एकुलता एक पुत्र आमच्या तारणाऱ्या याच्याच गोड पवित्र थोर नावाने मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. प्रियानो, आजचा जो आपला विषय आहे मननाचा, त्याला मी शीर्षक खास दिलेलं आहे आणि ते शीर्षक असं आहे, बुद्धी आणि तर्काच्या पलीकडे. जर आपण म्हणतो लॉजिक बियॉन्ड लॉजिक, असं आपण त्याला टायटल देऊयात. आणि हा विषय घेण्याचं कारण असं की आज आपण ज्या काळात जगत आहोत, ज्या घटना आजूबाजूला घडत आहेत, विशेष करून कोरोना किंवा ज्याला आपण कोविड पॅन्डेमिक ज्याला आपण म्हणतो, आणि मागच्या 6-7 महिन्यात ज्या गोष्टी घडल्या, ज्या गोष्टी आपण अनुभवल्या, त्या गोष्टी इतिहासात आजपर्यंत, मागच्या 100 वर्षाच्या इतिहासात अशा आजपर्यंत घडल्या नव्हत्या. जगाचं अर्थचक्र आज थांबलेलं आहे, किंबहुना सगळ्या गोष्टी आज स्थिर अशा झालेल्या आहेत. सगळीकडे भीतीचं सावट आहे. कुठे ना कुठेतरी मनामध्ये हे देखील आपल्याला माहीत आहे की प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. आणि ह्या काळामध्ये जगत असताना त्याला जाणून घेणे, ह्या गोष्टी का घडत आहेत, ह्याच्यामधून परमेश्वर काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, या गोष्टी देखील समजणं गरजेचं आहे. ह्या जरी गोष्टी आपण ज्याला म्हणतो की या बुद्धी आणि तर्काच्या पलीकडे असल्या, तरी परमेश्वराने या आधी देखील बुद्धी आणि तर्काच्या पलीकडे जाऊन त्याच्या लोकांना वाचवलेलं आहे, त्याच्या लोकांसाठी तो लढलेला आहे. आणि म्हणून आजचा आपला जो शास्त्रभाग आपण निवडलेला आहे, तो शास्त्रभाग आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे. तो शास्त्रभाग आहे यहोशवाचं पुस्तक. आपण जो पाहिला 6वा अध्याय, त्याच्यामध्ये यरीहोचा पाडाव, द फॉल ऑफ जेरिको, याच्यावरती आपण तो अध्याय पाहिलेला आहे. आता या अध्यायामध्ये जर आपण आत्ता सध्याला जर आपण आपल्या भारत देशाच्या आजूबाजूची जर परिस्थिती पाहिली आणि मागच्या काही महिन्यांमध्ये जे चीनी सैन्यांनी आपल्या पूर्वेकडील जी सीमा आहे त्याच्यावरती ज्या गोष्टी केल्या, त्या गोष्टींचा जर आपण बारकाईने पाहिलं, अभ्यास केला, त्याच्यावरून एक कुठंतरी मनामध्ये पाल चुकचुकली होती की गोष्टी चांगल्या नाही आहेत, काहीही होऊ शकतं. आणि हे झालं होतं ते फक्त एका देशाच्या आक्रमणामुळे. आपले काही जवान शहीद देखील झाले. आता या ठिकाणी आपण हा शास्त्रभाग पाहत आहोत की ज्याच्यामध्ये यरीहोचा पाडाव झालेला आहे. आणि यरीहोचा पाडाव जर तुम्ही कोणत्याही युद्ध रणनीती आखायला जर गेलात, तर याच्यामध्ये कुठंही बुद्धीला न पटण्यासारखी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी परमेश्वर यहोशूआला म्हणतो की तू जाताना यरीहोचे जी तट आहे त्याच्या अवतीभोवती जे पूर्ण नगर आहे त्याच्या भोवती तुझे जे शास्त्री पुरुष आहेत त्या लोकांना घेऊन, जे याजक आहेत, शास्त्री पुरुष जे याजक आहेत, कोश घेऊन जे सैन्य आहेत, मागे पुढे हे सगळे तुम्ही त्या नगराला वेढा घाला. तुम्ही त्या ठिकाणी रोज एक वेढा घालत जा आणि 7व्या दिवशी 7 वेढे घाला. कोणत्याही रणनीतीच्या पुस्तकामध्ये या गोष्टी कोणीही सांगत नाही, किंवा कोणाला सांगितल्या तरी त्या गोष्टी कोणाला पटणार नाहीत. आता या ठिकाणी परमेश्वराने मनुष्यबुद्धीच्या विरुद्ध जाऊन त्या ठिकाणी यरीहोचा पाडाव त्याच्या लोकांसाठी केलेला आहे. आताच्या काळात जर बघायला गेलं तर ह्या गोष्टी न पटण्यासारख्या आहेत. पुष्कळ वेळेला आपण हा देखील विचार करू की ठीक आहे, ह्या गोष्टी जुन्या करारात घडलेल्या आहेत, नवीन करारामध्ये पण घडलेल्या आहेत की ज्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्या लोकांना वाचवलेलं आहे, त्याच्या लोकांसाठी तो लढलेला आहे. आताच्या काळामध्ये होतात का ह्या गोष्टी? येस, माझं म्हणणं आहे हो, त्या होतात. आणि हेच सांगण्यासाठी आपण थोड्या वेळासाठी हा जो शास्त्रभाग आहे आपण जो वाचला, तो यरीहोचा पाडाव तो कुठंतरी तुमच्या डोक्यात असू द्यात. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला 3 गोष्टी आज सांगणार आहेत महत्त्वाच्या. आणि त्या 3 गोष्टी म्हणजे मी काल्पनिक गोष्टी अशा सांगणार नाही, तर या सत्य घटना आहेत, सत्य घडलेल्या गोष्टी आहेत, ज्या जवळच्या काळामध्ये गोष्टी घडल्या होत्या इस्रायल या राष्ट्रासंबंधात.
पहिली गोष्ट जी आहे त्या गोष्टीचं माझं शीर्षक आहे किंबहुना त्याची जी तारीख जी आहे मी तुम्हाला घेऊन जात आहे. साल आहे 1967, महिना आहे जून आणि तारीख आहे 5 ते 10. ह्या जी तारीख होती 5 ते 10 जून 1967 हे जगाच्या इतिहासामध्ये नोंदवलं गेलेलं आहे. तर ते म्हणजे द 6 डे वॉर. आता हे जे 6 डे वॉर आहे याच्यामध्ये त्याची खासियत ज्याला म्हणतो आपण ती ही आहे की या युद्धामध्ये इस्रायल राष्ट्रावरती 8 देशांनी एकाच वेळेस आक्रमण केलं. आणि मला तुम्हाला सांगू द्यात की ही जी 8 राष्ट्र होती ही काय साधीसुधी राष्ट्र नव्हती. ही जी 8 राष्ट्र होती ही म्हणजे जॉर्डन, सिरिया, इजिप्त, लिबिया, अल्जेरिया, मोरॉक्को, कुवेट, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान. बलाढ्य सैन्य आहे या देशांचं. एकाच वेळेस ह्या लोकांनी अटॅक केला. विशेष म्हणजे तीनही बाजूंनी जमीन, समुद्र आणि आकाश या तीनही माध्यमातून इस्रायल या राष्ट्रावरती छोटासा देश आहे एकाच वेळेस हे सगळेजण त्याच्यावरती धावून गेले होते. ह्याचा अजून तुम्हाला विशेष मी गोष्टी सांगतो. सिरियाने आपली 75,000चं सैन्य या युद्धात उतरवलं. इजिप्तने 1.5 लाखाचं सैन्य उतरवलं. त्याच्यामध्ये त्यांचे 950 असे त्यांचे टँक्स ज्याला आपण रणगाडे म्हणतो ते त्यांनी आणले. जॉर्डननी 11 ब्रिगेड्स आणल्या ज्याच्यामध्ये 55,000चं सैन्य आणि 270 असे टँक्स ज्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी ते आणल्या. इराक याने 100 टँक्स त्याच्यात उतरवले. आणि पाकिस्तान, लिबिया आणि त्यानंतर अल्जेरिया, मोरॉक्को ह्या देशांनी हवाई मार्गातून हे लोक त्याच्यावरती अटॅक करत होते. परिस्थिती अवघड होती. आणि कोणत्याही तुम्ही सैन्याच्या जो मुख्य असतो आर्मी चीफ ज्याला म्हणतो आपण त्याला जर विचारलं कोणीही सांगितलं असतं की या ठिकाणी इस्रायलचा पाडाव होणं अगदी शक्य आहे किंवा तेच झालं असतं. परंतु या ठिकाणी आपल्याला द हँड ऑफ गॉड हे पाहायला मिळालं. जगाच्या बुद्धीच्या समजेच्या लॉजिक अंडरस्टँडिंग तुम्ही काहीही शब्द द्या त्याच्या विरुद्ध जाऊन परमेश्वर ह्या त्याच्या राष्ट्रासाठी लढला होता. आणि जगाला त्याने दाखवून दिलं की हे माझं राष्ट्र आहे. कुणीही जरी आलं तरी मी माझ्यासमोर हे टिकू शकत नाही. आणि मला तुम्हाला सांगू द्या की 6 दिवसात परमेश्वराने आणि इस्रायलाने हे 8च्या 8 राष्ट्र यांना धूळ चारली होती. मोठी गोष्ट आहे. बुद्धीला न पटणारी आहे. नजीकची गोष्ट आहे, जवळची आहे, अलीकडची आहे, 40 वर्ष जुनी गोष्ट आहे. आणि ही अगदी तशीच आहे जशी परमेश्वराने यरीहोचा पाडाव केला होता की ज्या ठिकाणी त्याने बुद्धीला न पटणारी गोष्ट घडवून आणली. अगदी तशीच गोष्ट त्याने या ठिकाणी सुद्धा घडवून आणलेली आहे. ज्या ठिकाणी त्याने 6 दिवसात इतकं बलाढ्य सैन्य एका देशाचं नव्हे पण 8 देशांचं सैन्य त्याने या ठिकाणी धुळीस चारलेलं आहे इस्रायलाने. हा परमेश्वर आहे. तो असा परमेश्वर आहे जो त्याच्या लोकांसाठी त्याच्या राष्ट्रासाठी पुढे जाऊन लढत असतो. तो कधीही त्यांना एकटं टाकत नाही. दुसरी गोष्ट आपण पाहूयात. ही झाली पहिली गोष्ट. त्याचं शीर्षक आपण दिलं होतं द 6 डे वॉर किंवा 6 दिवसांचं युद्ध. दुसरी जी गोष्ट आहे ती त्या गोष्टीचं मी जे शीर्षक असं दिलेलं आहे ते आहे द .com क्रॅश. आता .com क्रॅश याच्यामध्ये विशेष हे आहे की थोडी पार्श्वभूमी त्याची मी तुम्हाला देतो. दशक आहे 90चं दशक आणि या दशकामध्ये जन्म झाला इंटरनेटचा. अशी गोष्ट ज्याच्यावरती आज आपलं आयुष्य अगदी अवलंबून असं झालेलं आहे. त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. याचा जन्म झाला 90च्या दशकामध्ये. आणि ज्यावेळेस इंटरनेटचा उदय झाला त्यावेळेस .com कंपनीज ज्याला आपण म्हणतो अशा .com कंपनीज खूप अशा रजिस्टर झाल्या. आणि याच्यामध्ये विशेष जर आपण बघायला गेलं तर गुगल, ॲमेझॉन, याहू अशा अनेक मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी उदयास आल्या. आणि याच्यामध्ये त्यांना यश मिळत गेलं ते पाहून पुष्कळशा कंपन्यांनी या ठिकाणी मार्केटमध्ये यायला सुरुवात केली. अचानक 2001 साली 9/11 घडलं. ट्विन टॉवर्सवरती अटॅक झाला. आणि त्याच्यामध्ये झालं असं की 2002-3 साली मार्केट क्रॅश झाले. याच्यामध्ये इस्रायली कंपन्या देखील होत्या. आणि याच्यामध्ये झालं असं की अमेरिकन कंपनीज या दिवाळखोरीत निघाल्या. जगामधल्या अनेक कंपन्या बुडीत निघाल्या होत्या. सगळीकडे हाहाकार माजला होता. आणि याच्यामध्ये जगामध्ये कधी न घडणारी अशी एक घटना घडली तर ती म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण जगात
ज्या ठिकाणी कंपन्या खाली पडत होत्या त्या ठिकाणी इस्रायल हे एक असं राष्ट्र होतं की ज्यांनी मार्केटच्या विरुद्ध ट्रेंड पाहिला, की ज्या ठिकाणी त्यांनी पूर्ण जगभरात कुठे इन्व्हेस्टमेंट झाल्या नसतील अशा इन्व्हेस्टमेंट्स फक्त इस्रायलमध्ये झाल्या. रेकॉर्ड इन्व्हेस्टमेंट्स. कधीच त्यांनी तेवढ्या इन्व्हेस्टमेंट्स पाहिल्या नव्हत्या. तर मार्केट्स ज्यावेळेस खाली जात होती त्यावेळेस परमेश्वराने यांना आशीर्वादित केलं आणि यांना परमेश्वराने एक उदाहरण म्हणून दाखवून दिलं की जगाचं ज्ञान माझ्यासमोर व्यर्थ असं आहे आणि मी त्याच्या विरुद्ध काम करणारा असा परमेश्वर आहे. हा आहे आमचा परमेश्वर. कदाचित त्यावेळेस आपण युद्ध रणनीतीबद्दल बोलूयात. आपण म्हणूयात की नाही, परमेश्वर त्या ठिकाणीच करतो. परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये परमेश्वराने एक इंटरनेट टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये आपण रोज जगत आहोत अशामध्ये दाखवून दिलं की मी काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. ही जरी टेक्नॉलॉजी असली तरी ही तयार करणारा पण मीच परमेश्वर आहे. आय एम इन कंट्रोल, आय एम द गॉड. होत हे तो सारखं दाखवून देत असतो. म्हणून मला सांगायचं तात्पर्य हे आहे, आता जरी दिवस अवघड असले, आता जरी दिवस इतिहासात न घडलेले दिवस असले तरीही परमेश्वर असा आहे, तो म्हणतो हे सगळं माझ्यासमोर घडलेलं आहे, मी कंट्रोलमध्ये आहे, माझ्या हातात सर्व गोष्टी आहेत. तुम्ही शरण जात, तुमच्यासाठी लढणारा तो मी परमेश्वर आहे. ही झाली आत्ताच्या अजून जवळची घटना. म्हणजे विशेष करून 2001, 2, 3 सालची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. अजून जवळ जाऊयात. तिसरी गोष्ट मी तुम्हाला आज सांगत आहे आणि तिसरी जी गोष्ट आहे त्याचं शीर्षक मी दिलं आहे इंटेल स्टोरी. आता इंटेल ही जी कंपनी आहे, पुष्कळ तुम्हाला जर माहिती असेल, जे लॅपटॉप आपण रोज वापरतो त्या लॅपटॉपमध्ये जे चिप्स असतात. आता चिप्स म्हणजे जसं एका मनुष्यामध्ये जसं मेंदू असतो ते काम एका लॅपटॉपमध्ये चिप करत असते. जगामध्ये इंटेल ही सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि जगातलं 3/4 प्रोडक्शन चिप्सचं इंटेलचं हे इस्रायलमध्ये होत असतं. तुमच्या माहितीसाठी मी हे देखील मला सांगू द्यात की जगातले सगळ्यात मोठे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर्स, मोठमोठ्या टेक्नॉलॉजी कंपनीज, मायक्रोसॉफ्ट, ऑरेकल अशा मोठमोठ्या अमेरिकन कंपनीज ज्या आहेत, जॅपनीज कंपन्या ज्या आहेत, त्यांचं पहिलं पसंत ठिकाण म्हणजे इस्रायल. कारण इथलं इनोव्हेशन जगात फेमस आहे. आता या ठिकाणी एक घटना घडत आहे की ज्या ठिकाणी गुंतवणूकदार जे आहेत त्याच्यामध्ये जे जगातले 5 नंबर जे आहेत, जर पहिले 5 मोजले त्याच्यामधले जे टॉपमधले आहेत आणि जगातले 5 श्रीमंत लोकांपैकी ज्यांचं नाव मोजलं जातं तर ते म्हणजे गुंतवणूकदार वॉरन बफे. यांच्याकडे काही गुंतवणूकदार गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला इस्रायल गुंतवणूक करायची आहे. आणि त्यांनी सांगितलं, बफे यांनी सांगितलं की इस्रायल हा असा एक देश आहे, तिथे जा, तुम्हाला कधी नुकसान होणार नाही. पण त्यांनी सांगितलं की आता या ठिकाणी तर गल्फ वॉरचं सावट आहे, या ठिकाणी कधी काय होईल सांगता येत नाही. बफे यांनी सांगितले की तो देश असा आहे, त्या देशावरती हे नियम लागू होत नाहीत. तो देश बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी करणारा असा देश आहे. आणि म्हणून हे जे अमेरिकन डेलिगेशन आहे याने ठरवलं की आपण जाऊन भेट देऊयात. आणि त्यावेळेस इंटेलची जी कंपनी आहे यांचं हेडक्वार्टर जे R&D सेंटर आहे ते हायफा नावाचं एक शहर आहे इस्रायलमध्ये, इथे आहे. आता या ठिकाणी ह्या कंपनीला एक खूप मोठी ऑर्डर मिळाली होती की ज्यांना ती पूर्ण करायची होती. आता युद्धाचं सावट आहे, ही ऑर्डर पण पूर्ण करायची आहे. आणि अशा याच्यामध्ये इंटेल ही जी कंपनी आहे ही जगविख्यात यासाठी आहे, त्यांचं अनुशासन यासाठी, आणि त्याच्यामुळेच आज ती जगातली 1 नंबरची कंपनी आहे. आता याच्यामध्ये समोर ही घटना घडत आहे की इतके या ठिकाणी सद्दाम हुसेन जे इराकचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी अमेरिकेला ऑलरेडी चेतावणी दिलेली होती की जर गोष्टी सांभाळल्या नाहीत तर कदाचित गोष्टी हाताबाहेर जातील. आणि गोष्टी हाताबाहेर गेल्या. या ठिकाणी इराकने इस्रायलवर हल्ला केला. आता या ठिकाणी ज्यावेळेस हे लोक उतरले भेट देण्यासाठी, काही दिवसानंतर ज्यावेळेस ते जाऊन बघायला गेले त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण एके बाजूने हायफामध्ये ह्यांचं जे R&D सेंटर आहे हे अर्ध उद्ध्वस्त झालं होतं आणि अर्ध्या उरलेल्या ह्याच्यामध्ये हे जे लोक होते हे मॅन्युफॅक्चरिंगचं काम पूर्ण करत होते. हे म्हणले की नाही, हे आपण काम पूर्ण करणार. त्यांचं एकच वाक्य होतं, मिसाईल्स जरी पडले, जितके जास्त पडले तितके जास्त आम्ही काम करणार. हे आहे या लोकांचं मेंटॅलिटी. आपल्या इथे किती MIDCs आहेत, आपल्या इथे कितीतरी प्रत्येक शहरात प्रत्येक ठिकाणी आहेत. आपल्या इथे जर युद्धाचं सावट आलं, पहिली गोष्ट ही होईल, सगळ्या गोष्टी बंद टाकून आपण पळून जाऊयात, आपण आसरा पाहूयात. परंतु इस्रायलचे जे लोक आहेत त्यांचं विचार करण्याची लेवल वेगळी आहे. कारण त्यांना माहिती आहे आपण निवडलेले लोक आहोत. हा विश्वास आमचा आहे का?
की उद्या काहीही जरी झालं, करोना युद्धात काहीही जरी झालं, जगाचे नियम माझ्यावरती लागू शकत नाहीत, कारण माझा देव या नियमांच्या वर आहे. माझा देव ह्या गोष्टींच्या पलीकडला असा तो देव आहे. हा माझा विश्वास आहे का? हा विचार करणं फार गरजेचं आहे. हे मी जर सांगत आहे की परमेश्वर अशा बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी करत आहे, तो यासाठी करत आहे प्रियांनो, कारण तो त्या लोकांसोबत होता. परंतु एक घटना जास्त लांब नाही, त्याच अध्यायामध्ये, यहोशुआचं पुस्तक याचं नेक्स्ट चॅप्टर आपण पाहूयात, 7वा अध्याय. हे जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी अगदी विरुद्ध गोष्ट घडलेली आहे, की ज्या ठिकाणी ज्यावेळेस इस्रायल आय नावाचं शहर जिंकायला गेले, अगदी छोटं शहर, यहोशुआने त्या लोकांना हेर म्हणून पाठवलं. आणि ते लोक येऊन काय म्हणतायत, इतके लोक जाण्याची गरज नाही, आपण एक 3-4 हजार जरी गेलो तरी ते लोक जाऊन त्यांना मारून टाकू, आपण येऊन जाऊ. हा कॉन्फिडन्स होता, कारण आदल्या पहिल्या ह्याच्यामध्ये यरीहो नावाचं मोठं शहर परमेश्वराने यांना युद्ध न करू देता सहजासहजी हातात दिलं होतं. थोडं वचन आपण पाहूयात. यहोशुआचा 7वा अध्याय, याच्यामध्ये पहिलंच वचन ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला. यहुदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं 4थ्या वचनापासून पुढे, 7वा अध्याय 4थं वचन, म्हणून लोकातले सुमारे 3000 पुरुष तिकडे रवाना झाले, पण आय येथल्या माणसांपुढे त्यांना पळ काढावा लागला. आय येथील माणसांनी त्यांच्यातील सुमारे 36 माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारीत नेले. त्यामुळे लोकांच्या काळजाचे, महत्वाचा शब्द आहे, पाणी पाणी झाले. हे का झालं? कारण कुठेतरी भटकले, कुठेतरी सेल्फ कॉन्फिडन्स वाढला, कुठेतरी असं वाटलं की आपण आपल्या बलबुत्यावर, आपण आपल्या हिमतीवरती लढून आपण ह्या गोष्टी लढूयात, आपण जिंकून जाऊयात. प्रियांनो, असं आपल्यासोबत किती वेळा होत असतं. छोटे छोटे सक्सेसेस, छोट्या छोट्या गोष्टी आपल्यामध्ये अहंकार भरतात. पुष्कळ वेळेला आपण आदल्या 5-6 गोष्टींमध्ये परमेश्वराचं मार्गदर्शन मागत असतो, परंतु अशा गोष्टी येतात ज्या ठिकाणी आपण विसरून जातो की आपल्याला त्याच्याकडे जाऊन त्या गोष्टी मागणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे होत असतं असं की सोप्यातली सोपं वाटणारी गोष्ट सुद्धा ही अवघड अशी वाटून जाते आणि त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रगल करावा लागतो. विचार करणं गरजेचं ही आहे की माझ्या जीवनात अशी कोणती अमंगळ गोष्ट आहे का की ज्याच्यामुळे परमेश्वराने हा स्ट्रगल आयुष्यात माझ्या देऊन टाकला. कारण या ठिकाणी गोष्ट खूप क्लिअर आहे. या लोकांनी, परमेश्वराने खूप क्लिअर सांगितलं होतं की कोणतीही वस्तू त्या ठिकाणाहून आणायची नाही, आणि आखानाने तेच केलं. तो घेऊन आला एका व्यक्तीचं पाप, त्याच्यामुळे आज ह्या लोकांना हे नुकसान सहन करावं लागलं. ज्या ठिकाणी जी गोष्ट सहजासहजी हाती लागणारी होती, ती सहजासहजी हाती लागणारी गोष्टीसाठी त्यांना पळ काढावा लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. अशी सिच्युएशन आपल्या आयुष्यात होत असते ना. वाटती फार सोपी आहे, वाटतं सहजासहजी होऊ शकतं, माझ्या हातातली गोष्ट आहे. फार चांगला शब्द आहे, हातातला मळ आहे असं वाटत असतं आपल्याला. प्रियांनो, ज्या क्षणी अहंकार आपल्यामध्ये येत असतो, ज्या क्षणी वाटायला लागतं की खूप जगाचा अनुभव घेतलाय, खूप गोष्टी, मला 4 गोष्टी जास्त माहिती आहेत, आणि त्यावेळेस परमेश्वर सांगत असतो माझ्या पुढे तू काहीच नाहीस. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं तात्पर्य हे आहे प्रियांनो की आपण आता ज्या काळात जगत आहोत, मला तुम्हाला हे सांगू द्यात की फेब्रुवारी 2020ला जुनं जग आपण विसरून गेलेलो आहोत. विसरलो म्हणण्यापेक्षा ते जग निघून गेलेलं आहे. आपण एका नवीन जगात आहोत, आपण एका न्यू नॉर्मलमध्ये जगत आहोत. आणि ह्या न्यू नॉर्मलमध्ये ज्यावेळेस मी जगत आहे, याच्यामध्ये समजणं हे गरजेचं आहे की या ठिकाणी लढणारा कोण आहे, परमेश्वर माझ्या बाजूने आहे का. आणि याच्यामध्ये मला हे सांगू द्यात की लॉजिक, अंडरस्टँडिंग, माझी बुद्धी, माझे परिश्रम, माझी हिम्मत याच्यावरती अवलंबून चालणार नाही. कारण इथून पुढचं जग दिवसेंदिवस अस्थिर होत जाणार आहे. त्याचं येणं अगदी जवळ झालेलं आहे. आणि ह्या अगदी जवळ झालेल्या गोष्टींमध्ये येण्यामध्ये आपल्याला पवित्र शास्त्र सारखं कन्फर्म करतं की जग बदलणार आहे, अस्थिर जग होणार आहे. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला दाविदाचं ज्यावेळेस मी स्तोत्र वाचतो, त्याच्यामध्ये तो इतकं सारखं म्हणतो. आता स्तोत्र काही मी तुम्हाला फक्त इनिशियल काही वाचून दाखवतो आणि 1-2 स्तोत्र आपण पाहूयात.
स्तोत्र 34, 19, 20, 1, स्तोत्र 12, 15, 5, 11, 46, 1, 57, 1, 59, 1, 140, 4 असे अनेक आहेत. मी विशेष करून स्तोत्र यासाठी घेतले कारण स्तोत्रांमध्ये दावीद त्याची जी व्याकुळता आहे, त्याची जी याचना आहे की परमेश्वरा मी महान नाहीये, मी काहीच नाहीये, मला तुझ्या पंखांखाली घे, माझे युद्ध तू लढ, हे त्याचं बोलणं नेहमी असायचं. आणि म्हणून हे जे इस्रायलाचे जे वंशज आहेत हे अजूनही तसेच राहतात. मी जी तुम्हाला जी उदाहरणं दिली, माझ्याकडे एक पुस्तक मी रिसेंटली वाचलं. हे जे पुस्तक आहे हे जर तुम्ही वाचलं, याचं टायटल आहे स्टार्टअप नेशन्स. आणि हे जर तुम्ही वाचलं, तुम्हाला आत्ताच्या काळामध्ये परमेश्वराने रिसेंटली काय काय केलं इस्रायल राष्ट्रासाठी आणि ते राष्ट्र का आज जगामध्ये सगळ्यांना आश्चर्याने भरून टाकत आहे, ह्याचं उदाहरणं तुम्हाला ह्या पुस्तकात सापडतील. खूप सुंदर पुस्तक आहे, जरूर वाचा, मी तुम्हाला सांगेल. ह्याच्यामध्ये एक विशेष वचन आपण बघूयात. स्तोत्र 138:7 आणि ह्याच्यामध्ये ते असं आहे, वचन हे सांगतं की मी संकटातून जात असलो तरी तू मला नवजीवन देतोस. आता ह्याच्यामध्ये इंग्लिश बायबलमध्ये खूप सुंदर शब्द आहे, तो आहे यू प्रिझर्व्ह माय लाईफ. प्रिझर्व्ह म्हणजे तू पूर्णपणे त्याचं संरक्षण करतोस, माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीतो. आपल्याला युद्ध लढण्याची गरज नाही आहे कारण तो माझा बचाव करणार आहे, त्याने जग जिंकलेलं आहे, हे त्याचं वचन सांगतं की काळजी करू नकोस, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड. परंतु त्याचबरोबर पुढे तो कधी करतो त्याला देखील कंडिशन आहे. कोरोनाच्या वेळेस व्हॉट्सॲपवरती एक स्तोत्र खूप प्रचलित झालं होतं, सगळीकडे लोक ते कोट करत चालले होते, स्तोत्र 91 की मरी आली, घातक मरीपासून तुझा बचाव करेल, भर दुपारी नाश करणारी पटकी याच्यापासून तुझं रक्षण करेल. हो, अग्रीड, तो आहे, तो परमेश्वर करतो, पण याचा विचार केलाय का? ते कंडिशनल स्तोत्र आहे. कंडिशनल यासाठी पहिलं वचन महत्वाचं आहे आणि पहिलं वचन हे आहे की जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. जो तिथून ते स्तोत्र स्टार्ट होतं, त्याच्यानंतर त्याचे प्रॉमिसेस आहेत. ते प्रॉमिसेस त्यालाच लागू होतात ज्यावेळेस आपण पहिलं जे कंडिशन आहे ती फुलफिल करतो. ते महत्त्वाचं आहे, गुप्तस्थळी. आणि गुप्तस्थळी जाणं फार महत्त्वाचं आहे. आपण जात आहोत का? का आपल्या प्रार्थना अजूनही त्याच जुन्या वरवरच्या आहेत? मला हे सांगू द्यात, आपला परमेश्वर हा गुप्तस्थळी वसणारा असा परमेश्वर आहे आणि त्याला गुप्तस्थळीच तो आपल्याला भेट घेत असतो. जो व्यक्ती त्याच्या गुप्तस्थळी जातो त्याच्यावरती मला तुम्हाला सांगू द्यात, या जगाचे नियम लागू होत नाहीत, नाही होत. ह्याचा अनुभव मी स्वतः वैयक्तिक घेतलेला आहे. ह्या कोरोनाच्या याच्यामध्ये ज्यावेळेस सगळे व्यवसाय इतक्या भयंकर रीतीने इम्पॅक्ट झाले होते, परमेश्वराने अद्भुत रीतीने आम्हाला चालवलेलं आहे. ही साक्ष माझ्या जीवनातली आहे. अद्भुत आहेत गोष्टी. जसं इस्रायलाच्या बाबतीमध्ये परमेश्वराने केलं, अगदी तसंच काही साक्ष माझ्याकडे देखील आहेत. आणि ह्याचा अनुभव मी वैयक्तिक घेतलेला आहे की जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. आणि म्हणून मला तुम्हाला नीतिसूत्रे 16:7 सांगायचं आहे, ज्या ठिकाणी तो म्हणतो हे कधी शक्य आहे? ज्यावेळेस मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडतात, तो त्याच्या शत्रूसही त्याच्याशी समेट करावयास लावतो. पण माझे मार्ग परमेश्वराला आवडतात का? कधी विचार करूयात प्रियांनो की ज्यावेळेस परमेश्वर आपल्याकडे पाहत असेल, ज्यावेळेस तो बघत असेल, खरंच त्याला माझे मार्ग आवडतात का? ते मार्ग ज्या ठिकाणी मी माझीच प्रशंसा करतो, ते मार्ग ज्या ठिकाणी माझा उद्देश फक्त माझ्या वैयक्तिक जगातल्या गोष्टी पूर्ण करण्यामागे लागत असतो, हे मार्ग त्याला आवडतील का? किंबहुना आवडतात का? मला तुम्हाला हे देखील सांगू द्यात, हे वचन ऐकून मला भीती वाटली होती. ते वचन म्हणजे स्तोत्र 17:3. आणि हे वचन ऐकून मला खरंच वाटले की खरंच हे जर रोज घडत गेलं माझ्यासोबत तर काय होईल? आणि हे घडतं, मला हे सांगू द्यात. ते वचन सांगतं, तू माझे हृदय पारखली आहेस, रात्री तू माझी झडती घेतली आहेस, तू मला तावून सुलाखून पाहिलेलं आहे. मला एक सांगा प्रियांनो, जर तो रोज रात्री झडती घेतो माझ्या अंतःकरणाची, त्याला त्याच्यात काय सापडत असेल? आणि त्याला जर त्या ठिकाणी अमंगळ गोष्टी सापडत असतील, तो नाराज होऊन रोज जात असेल, म्हणत असेल ह्याच्यासाठी लढण्याची इच्छा आहे माझी, याच्यासाठी ह्याने जग जिंकावं अशी माझी इच्छा आहे, परंतु ह्याचं अंतःकरणात त्याने त्या अमंगळ गोष्टी अजूनही आणून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून याची युद्ध आज मी जिंकू शकत नाही आणि त्याच्यामुळं कदाचित त्याला आज तो स्ट्रगल करावा लागत आहे. प्रियांनो, ऑपरेशन ज्याला म्हणतो ना आपण, इंग्लिशमध्ये शब्द आहे जाच करणे, OPPRESSION, ऑपरेशन. हे नाही की तुमच्यावर सैतान डायरेक्ट अटॅक करेल. जाच करणे हे देखील सैतानाचं एक हत्यार आहे.
आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, अरे बाबा, मला वाचवण्याची खूप इच्छा आहे तुझ्यासाठी, परंतु तुझ्यामध्ये जो अमंगळ पदार्थ अंतःकरणात जो आहे तो जोपर्यंत निघत नाही, मी माझे नियम लावू शकत नाही, त्याच्यावर काहीच करू शकत नाही, माझे स्वतःचे हात बांधलेले आहेत. प्रियांनो, वेळ आता ही आहे, इथून पुढच्या जगामध्ये त्याची गरज जास्त पडणार आहे. परमेश्वराची गरज जास्त पडणार आहे, कारण जग अस्थिर बनत जाणार आहे आणि अशा अस्थिर जगामध्ये आपली युद्ध त्याने लढावेत अशी गरज जगात आहे, आपल्याला आहे, कारण आपण स्वतः ते पाहू शकणार नाही. अँटी क्राइस्टचं येणं जवळ झालेलं आहे. प्रकटीकरणातल्या गोष्टी आज पूर्णत्वास जात आहेत, गोष्टी आज बदललेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये गोष्टी अजून चिघळणार आहेत. अशा ह्याच्यामध्ये स्वतःच्या हिमतीवर जगून फायदा नाही. जर यरिहोचा तड जसा पडला, जसा परमेश्वराने ह्या उदाहरणं जी मी दिली त्याच्यामध्ये परमेश्वराने जशा गोष्टी केल्या, तसं जर इच्छा असेल करण्याची, अमंगळ पदार्थ आयुष्यातून काढणं, अंतःकरणातून काढणं फार गरजेचं आहे. फार महत्त्वाचं आहे की मी स्वतःचं परीक्षण करावं की मला माझी युद्ध लढायची आहेत. स्वतः मी शक्य नाही, स्वतःने त्या गोष्टी करणं शक्य नाही. आणि म्हणून जर उद्या रोज रात्री आज जर आला परमेश्वर, याने अंतःकरण सोडा, माझ्या फोनची जरी तपासणी केली त्याच्यात काय सापडेल, हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे. यंगस्टर्स विशेष करून याचा विचार करूयात की आपण काय करत आहोत. म्हणून हे जे वचन आहे की तू माझे हृदय पारखले आहेस, रात्री तू माझी झडती घेतली. झडती आपण एका चोराची पण घेतली जाते, खालून वरून. माझं जर अंतःकरण जर परमेश्वराने खरंच जर पाहिलं तर काय त्याला दिसेल त्याच्यात, तो काय पाहिल त्याच्यात, आणि त्याला पाहिल तर त्याला ते आवडेल का, हे विचार करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी थोडा विचार करूयात प्रियांनो की परमेश्वर आज काल युगानुयुग तो सारखाच आहे, तो बदलणार नाहीये. बदलणारा तो मी आहे. माझ्या वासना, माझे विचार, जगिक गोष्टी, माझ्या शरीरातल्या गोष्टी, ह्या गोष्टी मला नेहमी परमेश्वरापासून लांबच नेणार आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये जर मला माझे युद्ध लढायचे आहेत, मला जर जगाला फेस करायचं आहे, अशा येणाऱ्या काळासाठी मला आणि विशेष करून बुद्धीला आणि तर्काच्या विरुद्ध जर जायचं असेल तर त्या परमेश्वराने युद्ध लढणं गरजेचं आहे. आणि तो एकाच कंडिशनवर लढू शकतो. ती कंडिशन ही आहे, पहिली गोष्ट, अमंगळ गोष्टी काढ आणि माझ्या गुप्तस्थळी ये आणि माझी भेट घे, मग मी बघ काय करतो. प्रियांनो, मी तुम्हाला चॅलेंज करत आहे, ज्या क्षणी तुम्ही तुमचं आयुष्य त्याने दिलेल्या दिवसांवरती, त्याने प्लॅन केलेल्या दिवसांवरती ज्यावेळेस मी पूर्णपणे त्या ठिकाणी टाकेल, त्यावेळेस परमेश्वर माझे युद्ध स्वतः लढणार आहे. मला काहीच करायची गरज नाही. आणि म्हणून जर या ठिकाणी आपण जर स्तोत्र 139 या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक खूप सुंदर वचन आहे जे मला खूप आवडतं आणि हे मी तुम्हाला देखील सांगेल. स्तोत्र 39:16, मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी तू ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले आहेत. माझं आयुष्य जितकं असेल ह्याचे सर्व दिवस प्लॅन्ड आहेत, परमेश्वराने केलेले आहेत. प्रश्न हा आहे, ते दिवस मी परमेश्वराच्या त्या वहीत नमूद केलेल्याप्रमाणे जगू देत आहे किंवा जगत आहे का मी स्वतःच्याच बुद्धीने जगत आहे, हा विचार करणं आज गरजेचं आहे. थोडा विचार करूयात, थोडं यावरती लक्ष देऊयात, कारण इथून पुढच्या जगात देणं फार गरजेचं होणार आहे. कारण स्वतः जगणं अशक्य आहे, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहून जगणं अशक्य आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आपण प्रार्थना करूयात. अत्यंत महान गौरव सामर्थ्याने भरलेल्या माझ्या जिवंत महान प्रभू परमेश्वर पित्या, तुझं वचन जे आम्हाला आज सांगत आहे, तुझं वचन ज्या ठिकाणी आम्ही वाचलेलं आहे परमेश्वरा, हे वारंवार एकच गोष्ट सांगत राहते की तू महान आहेस, तू आमची युद्ध लढणारा असा परमेश्वर आहेस. माझ्या बाप्पा, विशेष करून या जगामध्ये, या काळामध्ये जगत असताना आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हाती सोपवत आहोत. माझ्या बाप्पा, चुका झालेल्या आहेत, आम्ही पडलेलो आहोत, आमच्याकडून रोज चुका घडत राहतात माझ्या बापा, परंतु तू तुझा चेहरा आमच्यापासून लांब करून घेऊ नकोस. आमच्यावर दया कर माझ्या बापा. तुझ्या क्रोधामध्ये तू आम्हाला शासन करू नको, परंतु परमेश्वरा तुझ्या कृपेद्वारे तू आम्हाला शिकव, कुठे चुकत आहोत हे तू आम्हाला दाखव. शो अस युअर वेज फादर. हे तुझं जे वचन दावीद सांगतो ते होऊ देत माझ्या बापा, की जेणेकरून आमची जी इथून पुढची युद्ध आहेत ते आम्ही नव्हे तर तू लढावीत, असं तू होऊ देत. आमच्यासोबत तू राहा आणि आमचं सहाय्य करता हो. तुझ्यासाठी इथून पुढे माझ्या बापा जितकं आयुष्य तू आम्हाला दिलेलं आहेस या पृथ्वीवरती, ते जगत असताना तुला गौरव आम्ही आणावं, तुला धन्यवाद द्यावे, तुझं नाव उंचवावं, असं आमचं जीवन तू असू देत. इथून पुढचा सर्व वेळ आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहोत.
आम्हाला सहाय्य कर आणि आम्हाला मदत कर. येशूच्या नावात ही प्रार्थना करत आहे म्हणून तो ऐक बापा. आमेन. या सुंदर संदेशाबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. या शेवटच्या काळामध्ये परमेश्वर आमचा सहाय्य करता आहे, याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर इतिहासातच परमेश्वराने इस्रायल लोकांना मदत केली असं नाही, तर या इंटरनेटच्या काळात सुद्धा परमेश्वर त्याच्या निवडलेल्या लोकांबरोबर आहे. त्याबद्दल मी परमेश्वराचे धन्यवाद देतो. आमचा देव काल, आज आणि उद्या सर्व काळ आमच्या बरोबर आहे. त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. या सुंदर संदेशाबद्दल परमेश्वराचे आभार मानतो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर परमेश्वरा, आज तुझ्या वचनातून तुझा संदेश ऐकत असताना तू फक्त इतिहासातच इस्रायल लोकांची, तुझ्या निवडलेल्या लोकांची तू मदत आणि काळजी केली असं नाही, तर ह्या इंटरनेटच्या काळामध्ये सुद्धा परमेश्वरा तुझ्या लोकांची आणि तुझ्या निवडलेल्या लोकांबद्दल तू त्यांची काळजी घेणारा आमचा परमेश्वर आहे, म्हणून तुझे उपकार मानतो. खरोखर परमेश्वरा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. आज संपूर्ण जग ज्या कोविड-19च्या महामारीमुळं परमेश्वरा त्रासलेलं आहे, पण जे तुझ्यावर विश्वास ठेवतात, जे तुझ्यावर विसंबून राहतात, जे तुझ्यावर अवलंबून राहतात, जे तुझ्या संगतीमध्ये आहेत, परमेश्वरा त्यांचं रक्षण करण्यासाठी तू सदैव तत्पर असतो. खरोखर परमेश्वरा, तुझ्या प्रीतीचं कोट तू आमच्या भोवती ठेवलेला आहे आणि तुझा हात तू आमच्या मस्तकावर ठेवलेला आहे. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कोणतेही व्याधी परमेश्वरा तू आमच्यावर येऊ देत नाही, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, आमच्या मंडळीतील जे ज्येष्ठ सभासद आहेत आणि जे लहान आहेत, या सर्वांवर तुझी कृपा दृष्टी असू दे. परमेश्वरा, या महामारीपासून वाचवण्यासाठी तू आमचा देव आहे. त्यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर आणि ह्या सर्व गोष्टी उत्पन्न करणारा तू आमचा देव आहे, म्हणून तुझे उपकार मानतो. हो दे परमेश्वरा, या शेवटच्या काळामध्ये असे अनेक महामारी येणार आहेत, पण जे तुझ्यावर अवलंबून राहून तुझी सेवा करतात आणि विश्वासात आपलं जीवन जगतात, त्यांना कोणत्याही गोष्टीची बाधा होणार नाही, असं तुझ्या वचनाप्रमाणे आम्हाला तू तुझ्या वचनातून सांगतो आणि आमच्या मनाला उल्हासित करतो. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या संदेशाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो आणि होऊ दे परमेश्वरा, तुझं गौरव तू आमच्या द्वारे करून घेतोस, म्हणून तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बापा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहू. आमेन.